नमस्कार मित्रांनो. तुम्हाला जसं माहिती असेल की कमळ हे नेहमी चिखलातच उगतं. त्याच्यामुळे जिथे-जिथे कमळ असेल, तिथे-तिथे चिखल असणार. त्यावेळेला चिखलामध्ये कमळ खूप उठून दिसतं म्हणून कमळासाठी चिखल हा खूप गरजेचा आहे. आणि इथे पण तुम्ही पाहू शकता रस्त्याची काय अवस्था झालेली आहे. पावसाळ्यात इथे सगळा चिखल होता, उन्हाळ्यात तो चिखल सुकून गेला आहे. आता तिथे फक्त माती, धूळ आणि सगळं घाणच आहे. ठीक आहे. तर जिथे-जिथे कमळ येईल तिथे-तिथे असंच होणार आहे. आणि आधीच्या काळात आपल्याला हाताने थोबाडलं गेलं, आता कमळ आपल्याला चिखल बनवतोय. सो आता काय करायचं ते काय समजतच नाही. इथे झालं बघा बघू शकता पावसाळा जाऊनसुद्धा 1 महिना झाला आहे. रस्त्याचं काम बघू शकता काय दर्जाचं केलेलं आहे. इथे रस्त्याचं काम झालेलं आहे वाटतसुद्धा नाही. हा खड्डा असाच्या असा आहे आणि बघा किती खड्डे पडलेले आहेत. कसा कसा हा रोड आहे. हा रोड फक्त आणि फक्त फॉर्च्युनर चालायच्या लायकीचा आहे. सो एस-टी पण नाही चालू शकत आहे तिथं नीट. एस-टी पण ठीक नाही चालू पाहू शकता ती कशी आपटली. हे बघा ह्या गाड्या कशा चालतात. तिथे गेल्यावर बघा कसं स्लो होतं. ठीक आहे. आता मी मागच्या वेळेला बोललेलो जेव्हा हा रोड बनेल तेव्हाच मी व्हिडिओ नेक्स्ट टाकेन. पण नाहीच होत आहे. मला वाटलं झालं 1 महिन्यानंतर पाऊस गेला 1 महिन्यानंतर होईल. पण पाऊस जाऊन 1 महिना झाला तरी या रस्त्याची हालत बघा. काय रोड आहे. काय उत्तम दर्जाचा रोड आहे. हा तो बी-जे-पीचा पोस्टर ज्याच्या खाली ह्या रोड आहे मी नेहमी दाखवतो तुम्हाला. त्या पोस्टरच्या खाली आहे असं जे-एस-डब्ल्यूच्या पुढे आल्यानंतर आणि हा एवढा पट्टा इथे सिमेंटचा बनला आहे तो एकदम फर्स्ट क्लास. पण त्याच्या पुढे हा बघा. इथे पहा. हा व्हिडिओ म्हणजे हा पॅच तुम्हाला मी कितींदा दाखवला असेल. काय काय झालं आहे मागच्या वेळेला पण मी तुम्हाला तिथे दाखवलं की इथे सिमेंट टाकलेलं आहे म्हणजे मागच्या 1 आठवड्या अगोदर की सिमेंट पण नाही तिथे नुसतं ते सिमेंटचं हे दगडी आणून टाकलेली. सगळे निघून गेले. परत खड्डा जैसे थे. आता काय बोलायचं? काय सांगायचं? कोणाला सांगायचं? कुठे सांगायचं? या कमळासाठी फक्त चिखल लागतोय, सो तो सगळीकडे चिखल करतोय. आता तो रोह्याला पण जाऊन चिखल करणार. रोह्याचे रस्ते एवढे छान आहेत, चांगले आहेत. पण नाही, अलिबागचा विकास झालेला आहे, आता रोह्याचा विकास करायला चालला आहे. हा अलिबागचा विकास आहे आणि हाच विकास तुम्हाला आता रोह्यालासुद्धा दिसणार आहे. कारण की तिकडची जी नजर आहे, विकासाची जी नजर आहे, ती आता रोह्याला पडलेली आहे. सो रोह्याकरांना मी सांगू शकतो की तुम्हाला असा विकास पाहिजे असेल तर तुमच्या इथं सुद्धा कमळ फिरवून आणा आणि बघा काय होतंय. असा असा उत्तम दर्जाचा विकास तुमचाही होईल. थँक्स फॉर वॉचिंग.